नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता चंदन हा एकांटी घरी आलेला असतो. चंदनच्या डोक्यात आता दिव्याचे टेन्शन असते आणि त्यामुळे चंदनने खिशात दारूची बाटली आणलेली असते. समोरच माई आजी भाजी निवडत असते. पटकन आता चंदन हा माई आजी शेजारी येऊन बसतो आणि माई आजी चंदनच्या खिशातील दारूची बाटली बघते. तेव्हा आता माई आजी म्हणते की चंदन, तुझ्या खिशात काय आहे? चंदन घाबरतो आणि चंदन म्हणतो कुठे काय, काही नाही. तेव्हा आता माई आजी म्हणते की चंदन, तुझ्या खिशामध्ये दारूची बाटली आहे. आता चंदन जाम घाबरलेला असतो. माई आजी म्हणते की चंदन, तुझ्या खिशातील दारूची बाटली बाहेर काढून इथे ठेव. आणि लगेच चंदन आता त्याच्या खिशातली दारूची बाटली काढून माई आजी समोर ठेवतो. तर माई आजी वंदनाला आवाज देत म्हणते की पाणी आण गं वंदे. आणि वंदना आता पाण्याचा ग्लास घेऊन येते. तेव्हा आता माई आजी म्हणते की चंदन, माझ्या समोर इथे तू दारू पी. चंदन म्हणतो की माई आजी, अहो काय बोलताय तुम्ही? आणि चंदन म्हणतो की मी हे असं नाही करू शकत आणि मी हे काय चूक करून बसलो, माझ्याकडून खूप चूक झाली मोठी. तेव्हा आता माई आजी म्हणते की आमची मुलगी ना तुमच्याशी चांगलं वागत नाही, आम्हाला माहीत आहे, आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे आणि म्हणून यातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे, बरोबर ना? असे माई आजी चंदनला बोलते. माई आजी म्हणते चंदन, तुला दारू प्यायची तर पी, कारण आमची मुलगी जेवढी आमच्यासोबत चांगली वागली नाही ना, तेवढा तू आमच्याशी चांगला वागलायस. माई आजी म्हणते की तुला जे काही करायचं ना ते सगळं इथे माझ्यासमोर कर. तुला दारू प्यायची असली तर दारू पी, तुला दंगा करायचा असेल तर दंगा कर. हात जोडतच आता चंदन म्हणतो, आई आजी मला माफ करा, मला हे कळलंच नाही की मी या वाटेला कधी गेलो आणि कधी यामध्ये अटकलो ते. रडतच आता चंदन म्हणतो की मी दिव्यासोबत चांगलं वागलो नाही, मी चुकीच्या पद्धतीने तिच्यासोबत लग्न केलं, तिला बायकोचं सुख देऊ शकलो नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि देव मला याची शिक्षा देतो का, असे चंदन आता माई आजीला बोलतो. माई आजीला खूप वाईट वाटत असतं आणि माई आजी ही रडू लागते. आणि पटकन आता चंदन माई आजीच्या गुडघ्यावर डोके ठेवून रडू लागतो. आणि माई आजी म्हणते की चंदन, मला माहिती आहे यातून तुला खूप त्रास होतोय आणि तू ना सगळं काही मन मोकळेपणाने बोल आणि सगळं काही मन मोकळं कर, सगळं काही चांगलं होणार आहे चंदन, असे म्हणत आता माई आजीसुद्धा चंदनला समजावते. माई आजी म्हणते की चंदन, तू मन मोकळेपणाने बोल, पण माझा मुलगा असा वाईट मार्गाला गेलेला तो मला नाही आवडणार. इकडे आता सगळ्या मुलींना घेऊन शिवा ही आता एका हातगाडीवरती चहा प्यायला आलेली असते. सगळ्या मुली आता शिवासोबत चहा पिऊ लागतात. सगळ्याजणी आता खूप खुश असतात आणि त्या मुली आता शिवाला पाठीमागचे आता किस्से सांगतात. आणि त्या मुली म्हणतात की कसली मुलं होती ती आणि उगाच शायनिंग मारत होते, बघितलं का त्यांना कसा धडा शिकवला. शिवा खुशी होऊन हसू लागते. आणि दुसरी मुलगी म्हणते की मला ना तर जाम मज्जा आली, त्या मुलाला ना मी असं ढकललं, लगेच तो पडला आणि कसली घाबरट मुलं होती ती, असे म्हणत त्या मुली हसू लागते. तर दुसरी मुलगी म्हणते एक मुलगा आला, मी त्याच्या फक्त पायात पाय घातला आणि लगेच तो पडला. आणि तेवढ्यात आता ती मुलगी म्हणते की सायली ताई, आपण त्या मुलाला उचलून कसा आपटला ना, मला तर जाम आनंद झाला. असे म्हणत आता सगळ्या जणींनी ते त्या मुलांसोबत जे जे काही केलं ते सगळं आठवून ते शिवाला सांगत असतात. आणि खऱ्या अर्थाने आपली ट्रेनिंग फळाला आली असे ते मुली म्हणतात. ती मुलगी म्हणते की शिवाताई, हे सगळं ना आम्ही फक्त तुझ्यामुळे करू शकलो. तर शिवा म्हणते असं काहीच नाही आहे गं. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आपण हे असं चहा पितो ना आशू आणि मी, अशीच पार्टी करतो अगं, सगळ्या मुली खुश होतात. आणि लगेच त्या मुली म्हणतात आमच्यासाठी पिझ्झा आणि बर्गर म्हणजे हेच. तेवढ्यात आशू आता त्यांच्यासाठी गरमागरम वडापाव घेऊन येतो. प्रत्येकाला आशू ते वडापाव देतो. आणि लगेच त्या मुली म्हणतात की जिजू, तू अगदी परफेक्ट टायमिंगला आला, आम्हाला ना एवढी भूक लागली होती ना, बरोबर केलंस तू. तेवढ्यात आता आशू पुन्हा जाऊ लागतो आणि म्हणतो मी आलोच. शिवा आता आशूला थांबवते. शिवा आता आशूकडे येते आणि शिवा म्हणते की आशू, बघितलं का मुली किती खुश झाल्यात. आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा, ही सगळी तुझीच कमाल आहे आणि तुझी ट्रेनिंग खरंच फळाला आली. फक्त देवाने म्हणजे तुझ्या पप्पांनी एक शिवा घडवली आणि आता घराघरात शिवा आहे, तसे आता आशू शिवाला सांगतो. ते ऐकून शिवा हसते. इकडे आता पाना गँगसुद्धा सगळी वंदना आणि माई आजीच्या घरी आलेली असतात. चंदन समोर बसलेला असतो, समोर दारूची बाटली असते. ते बघून पाना गँग म्हणते हे सगळं काय चाललंय. चंदन माई आजीकडे बघतो आणि म्हणतो की मी ही बाटली फेकून येतो. पटकन चंदन ती बाटली उचलतो आणि बाहेर फेकायला जातो. सगळे पाना गँग आता चंदनला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. वंदना म्हणते की जावई बापू, आता मस्तपैकी गॅरेजमध्ये जायचं आणि कामाला लागायचं, बघ सगळी मुलं आलीत. चंदन म्हणतो नाही नाही, मला नाही जमणार आता हे. माई आजी म्हणते का नाही जमणार चंदन, अरे सगळं शक्य असतं, अशक्य असं काहीच नसतं.
तर माझी आजी म्हणते की चंदन तू गॅरेजवर गेला ना तुझं मन रमल आणि या सगळ्यातून तू बाहेर पडशील. ते ऐकताच आता स्टेपनी म्हणतो काय झालंय. आणि त्यानंतर दुसरे पान्हा गँगची मुलं म्हणतात की कळलं कळलं आम्हाला. माझी आजी म्हणते की खरं तर यातून चंदनला बाहेर काढायला पाहिजे, कारण आता त्याच्याशिवाय चंदनला दुसरा काही मार्गच दिसत नाही. माझी आजी म्हणते की त्याला ना गॅरेजवर घेऊन जा, मला त्याचं मन रमेल. आणि वंदना म्हणते की चंदन तू आमची एवढी साथ दिली जी साथ दिव्याने सुद्धा दिली नाही, आणि आमच्यासाठी तू स्वतः किती त्रास सहन केलास. माई आजी म्हणते की शिवानंतर आमचा तूच आधार आहे चंदन, तेव्हा तू आम्हाला आधार नाही देणार मग कोण देणार. चंदन म्हणतो नाही नाही माई आजी असं बोलू नका. चंदन म्हणतो की आता एक सांभाळायची माझ्यात ताकद नाही राहिली. वंदना म्हणते की असं असेल ना तर मग कामात मन रमवायचं, मनाने एकदम भारी काम करायचं आणि आयुष्यात पुढे जायचं चंदन. तेव्हा आता वंदना म्हणते की आमचा मुलगा असा खचलेला ना आम्हाला अजिबात नाही चालणार. माई आजी म्हणते पोरांनो उचला याला आणि जा गॅरेजवर घेऊन कामाला. पान्हा गँग आता चंदनला म्हणतात की तू जर आला नाही तर आमच्या कामाचं कसं होईल. स्टेपनी म्हणतो की माई आजी आणि काकू बोलतात ना तेव्हा त्यांचं ऐक ना चंदन, चल आमच्यासोबत कामाला. गॅरेजवर गेल्यानंतर तुझं मनही रमेल आणि तू या सगळ्यातून बाजूला येशील, तुझ्या मनातला विचारसुद्धा बाजूला निघून जाईल. असे म्हणत सगळी पान्हा गँग आता चंदनला समजावतात. आणि त्यानंतर चंदन म्हणतो की मला सगळं समजतंय. तर पान्हा गँग म्हणते चल, आणि सगळी पान्हा गँग आता चंदनला उठवते आणि गॅरेजवर कामाला घेऊन जाते. इकडे आता कीर्ती हिने सांगितलेल्या ठिकाणी दिव्या आता तिथे आलेली असते. सुहास आता बाकावर बसलेला असतो. सुहासची ती अवस्था आता खूप बिकट झालेली असते, डोक्याला हात लावून. आता पाठमोरा सुहास बसलेला असताना दिव्या तिथे येते आणि म्हणते की कीर्तीने मला इथेच बोलावलं होतं पण इथे अजून कशी आली नाही ती. आणि आता दिव्या तिथे इरजाऱ्या मारू लागताच पाठीमागून सुहास हा दिव्याला डवचवतो. तेवढ्यात दिव्या सुहासकडे बघते आणि दिव्या म्हणते की शी काय हालत झाली तुझी. तेव्हा आता सुहास म्हणतो की आमच्याकडे ज्या वेळेस पैसे मागायला लाज नाही वाटली का. तेव्हा आता दिव्या म्हणते नीट बोल, तुला घराबाहेर हाकललं ना तर तुझी बायकोसुद्धा मला जर पैसे दिले नाही तर घराबाहेर येईल, आणि हे सगळं तुझ्या बायकोनेच केलं, बायकोनेच हाकलवलं ना तुला. तेव्हा आता सुहास म्हणतो की आई आमचं आम्ही बघून घेऊ. सुहास म्हणतो की हे बघ मला ना आता मी घराबाहेर पडलो तर मी काहीही करू शकतो. आशूला ना मी जेलमध्ये टाकायला निघालोय आणि तुलासुद्धा जेलमध्ये टाकू शकतो. ऐकताच आता दिव्या म्हणते की तुझ्या ना या अशा पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत. आणि त्यानंतर सुहास म्हणतो की तुझे ना तुकडे तुकडे करील आणि पाण्यात फेकून देईल. तेव्हा दिव्या घाबरते. सुहास म्हणतो की घाबरलीस ना म्हणून मी तुला सांगतो माझ्या पाठीमागे राहायचं, पुढं अजिबात नाही जायचं, कळलं का तुला. त्यानंतर आता सुहास म्हणतो की हे बघ तू सुद्धा आता घराबाहेर पडली, तुला सुद्धा घराबाहेर काढलं ना, तेव्हा जर मी तुला तुझे तुकडे तुकडे करून पाण्यात फेकून दिले तरीसुद्धा शिवाला सापडणार नाही, तू कळलं का तुला. तर आता हात करत दिव्या म्हणते बाबा तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय. आणि ते ऐकताच आता सुहास दिव्याला धरतो. दिव्याचा हात धरता क्षणी दिव्या जाम घाबरते आणि सुहासच्या हातातून हात सोडून दिव्या तिथून पळून जाते. आणि सुहास इकडे आता मोठमोठ्याने हसू लागतो. आणि इकडे आता सगळ्या पान्हा गँग चंदनला गॅरेजवर घेऊन येतात. चंदन आता तिथेच एकटक विचार करत बसलेला असतो. पान्हा गँग आता चंदन समोर येतात आणि म्हणतात की चंदन भाई अरे तू मनात असे विचार एकटा धरून बसू नकोस, आम्ही तुझे मित्रच आहोत ना, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. तुझ्या मनात जे जे काही आहे तू ते आम्हाला सांगू शकतोस, असे म्हणत पान्हा गँग चंदनला समजावते. पान्हा गँग म्हणतात की आम्हाला माहिती आहे चंदन, यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. चंदन म्हणतो की कशी चूक नाही. अरे माझी बायको मला सोडून गेली, दिव्या मला सोडून गेली आणि मी काहीच करू नाही शकलो. आता तेवढ्यात बॅटरी चंदन समोर येतो. बॅटरी म्हणतो की चंदन तू जरा वेडा आहे का. अरे तुझ्या बायकोने तुला एवढं गोल गोल फिरवलं, एवढं सगळं केलं आणि तरी तू तिची बाजू घेऊन बोलतोयस. पान्हा गँग आता बॅटरीला समजावतात. चंदनला आता दम धरवत नसतो आणि चंदन म्हणतो की जाऊ द्याच मला. आता चंदन जाऊ लागतो. पान्हा गँग आता चंदनला धरतात. तेवढ्यात आता सायनल सर म्हणतो की चंदन भाई तुला जायचं ना तर तू जाऊ शकतोस, पण त्या अगोदर फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. चंदन म्हणतो काय. तर सायनल सर म्हणतो की त्या दिव्याने फक्त एवढंच सांग तू तुझ्यासाठी काय केलं ते. चंदन म्हणतो की अरे भावा काय बोलतोयस.
तिने मला माफ केलं आणि मला असे प्रश्न का विचारतोस तू? आणि मला असे प्रश्न विचारणारा हा कोण असे चंदन पाना गँगला म्हणतो. तेव्हा आता पाना गँग म्हणतात की तू तिच्यासाठी एवढं काही केलं, तिने तुझ्यासाठी काही केलं का? चंदन म्हणतो की असं काहीच नाही आहे. मी तिला जेव्हा गावी घेऊन गेलो होतो ना, तेव्हा तिने मी सांगितल्याप्रमाणे सगळी काही कामं केली. आता बॅटरी म्हणतो की तेव्हा तिला असं वाटलं होतं की तू श्रीमंत आहे म्हणून, आणि तू श्रीमंत आहे म्हणून तिने हे कामं केली. आणि जेव्हा तिला कळलं तू गरीब आहे, तुझ्याकडे काहीच नाही, तेव्हा काय केलं तिनं आठव, असे बॅटरी चंदनला बोलतो. सायनल सर म्हणतो की सगळं काही खोटं सांगून दिव्याने आशूसोबत आणि शिवासोबत काय केलं तुला माहिती आहे ना? तर लगेच पाना गँग म्हणते की आठव ना. चंदन आठवते. तेव्हा आता लगेचच डिप्पर म्हणतो की जे काही होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं, तेव्हा आम्ही तुला कुठेच जाऊ देणार नाही, असे आता सगळेजण चंदनला समजावतात. चंदन उठून उभा राहतो आणि म्हणतो की नाही नाही, मी आता काही तुमचं ऐकणार नाही आणि मी जाणार आहे. सायनल सर म्हणतो की अशी घेणार आहेस का तू जबाबदारी? घरची जबाबदारी, माईआजीची जबाबदारी, काकूची जबाबदारी अशी घेणार आहेस? आणि इकडे आता दिव्या ही रस्त्याने चालत असताना रॉकी जात असतो. रॉकी दिव्याला बघतो. रॉकी दिव्याला म्हणतो दिव्याताई असे कुठे चाललीस? तेव्हा आता दिव्या म्हणते तुला काय करायचं, उगीच जास्त शहाणपणा करू नकोस, तू तुझं बघ. तेव्हा आता रॉकी म्हणतो की चंदनला माहिती आहे का? दिव्या म्हणते तुला काय करायचं, मी सांगेन नाही तर नाही सांगेन. दिव्या म्हणते हे बघ चंदनचा आणि माझा संबंध संपलाय, तेव्हा मी इथे राहते हे कुणालाही सांगायचं नाही, स्पेशली त्या शिवाला तर अजिबात नाही, असे आता दिव्या रॉकीला बोलते. ते ऐकताच रॉकी हसतो आणि म्हणतो की धमकी देतेस का तू? तेव्हा दिव्या म्हणते की धमकी समज. रॉकी म्हणतो की शिवाला ना फक्त एवढंच काम नाही आहे. आणि त्यानंतर आता रॉकी म्हणतो की शिवाची मूर्ख बहीण ही जेवढी आहे ना तेवढी मी आजपर्यंत दुसरी व्यक्ती बघितली नाही. आता दिव्याला रॉकीचा जाम राग येतो. रॉकी म्हणतो की शिवासारखी बहीण अशी सगळ्यांनाच मिळते असं नाही आहे. शिवाने तुझ्यासाठी आजपर्यंत काय काय केलं नाही दिव्याताई, आणि आजपर्यंत तू फक्त शिवाला त्रासच देत आली, बाकी दुसरं काहीच नाही केलं तू. आणि हे जे काही तुझं नुकसान झालं ना ते फक्त तुझ्यामुळेच झालंय. ते ऐकताच दिव्या रॉकीकडे रागाने बघते आणि रॉकी म्हणतो की स्वतःच्या पायावर तू स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली. बोट करत आता दिव्या म्हणते की तू मला शिकू नकोस, तू सुद्धा IPS झाला असता आणि शिवामुळेच तो IPS झाला नाही, कळतंय का तुला? ते ऐकताच आता रॉकी म्हणतो अजिबात नाही, कारण आजपर्यंत मी जो काही आहे ना तो फक्त शिवामुळेच. रॉकी म्हणतो की मागच्या वेळी माझा हात मोडला होता त्यावेळी शिवाच माझ्या पाठीमागे उभी राहिली होती, आणि लगेच आता मी ही जी एक्झाम देतोय ना ती फक्त शिवामुळेच देतोय. या आठवड्यात माझी एक्झाम आहे आणि मी ती एक्झाम आता पास होणार म्हणजे होणारच, असे रॉकी आता दिव्याला सांगतो. आणि रॉकी म्हणतो की हे बघ परीक्षेलाच निघालो, येतो मी, असे म्हणत हसतच रॉकी तेथून निघून जातो. राग येऊन दिव्या म्हणते की हा दमडीचा. आणि इकडे आता सुहास हा एका ठिकाणी आलेला असतो, त्याने रूम घेतलेली असते. विचार करत सुहास म्हणतो की आता ना त्या आशू आणि शिवाची मी कशी झोप उडवतो ते तुम्ही बघतच राहा. इकडे आता त्या मुलींनी दिलेली ती फ्रेम बघत आशू आणि शिवा बेडरूममध्ये बसलेले असतात. आणि लगेच आता आशू म्हणतो की या मुली आपल्यासोबत किती आनंदात आहेत, बघितलं का तू शिवा? आता शिवा म्हणते की मला ना आज आशू जाम भारी वाटलं, आज त्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात. आणि मला काय म्हणायचं आशू, अशा आपल्या वस्तीत अजूनही मुली असतील ना की ज्यांना याची गरज आहे, म्हणून मला त्यांच्यासाठी सुद्धा हे सगळं करायचं आहे. शिवाकडे बघत आशू म्हणतो की मला हे अगोदरच समजलं होतं, तू हा विचार मला बोलून दाखवशील त्यासाठी मी अगोदरच तयारी केली. आणि आपल्या शहरामध्ये जिथे जिथे आपल्या जागा आहेत तिथे तिथे हॉल करून हे असं काही सुरू करता येतं का, यासाठी मी सुद्धा प्रयत्न सुरू केलेत. आणि ते ऐकताच शिवाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता शिवा म्हणते की अरे छकुल्या, तुला अगोदरच सगळं कसं कळतं? तर शिवाचा गाल ओढत आशू म्हणतो की कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. पटकन आशू शिवाचा केस घेऊ लागतो. शिवा म्हणते की आता ते राहते प्रेम वगैरे, आपल्याला फ्रेम लावायची. आशू म्हणतो मी तुला प्रेम दाखवतोय आणि तू फ्रेमचा विचार करतेस. शिवा म्हणते चला चला उद्या आपल्याला अवॉर्डसाठी जायचं आहे आणि लागा कामाला. तर आशू म्हणतो ठीक आहे. आणि पटकन त्यांच्या बेडरूममध्ये आशूने ती फ्रेम लावलेली असते. त्या फोटोकडे बघत आशू आणि शिवा खुश झालेले असतात. आणि आता शिवा ही दिव्याचे सत्य कसे बाहेर आणणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.